Hello, hello. This is the Maya Artifact episode number 2100 and 2200 actually. Yes. आत्ताच करीब 2099 झाले आहे. 2200 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आजची तारीख आहे 9 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे 10:15 झाले आहे. ओके. आज नाही का मला एका व्यक्तीचा कॉल आला होता. सुशील आहे ना, सुशीलची जी वाईफ आहे प्रियंका वहिनी, त्यांचा मला कॉल आला होता. सुशीलचं लग्न 10 जानेवारीला लागलं होतं. ओके. आणि सम सॉर्ट ऑफ कॉम्प्लिकेशन्स हॅपन जेणेकरून त्यांच्या लग्नामध्ये हार्डली 2 किंवा 3 महिने पण नाही झाले तर त्यांच्या घरामध्ये वाद सुरू झाले. मला काही फारसं माहित नाही. ओके. ऍक्च्युली त्या वहिनीचा मला कॉल आला होता आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही सुशीलला समजवा बा. ओके. मी म्हणलं मी माझ्या परीने प्रयत्न करेल, बट मी याच्यात फारसं काही करू शकणार नाही. ओके. कारण मी फक्त वरवरूनच म्हणू शकेल, जास्त डीपली सांगू शकणार नाही. बिकॉज ऑफ दॅट की मी एक प्रकारे तुमच्या दोघांमध्ये एक थर्ड पर्सन राहील. ओके. मग त्यांनी असं म्हणलं की मग कसं आहे, मग त्यांनी असं म्हणलं की मग कोण आहे बा असं वगैरे ऐकू शकतील वगैरे. तर मी पण त्यांना असं म्हणलं की असं कोणी, युजली हे दोघांचं पर्सनल मॅटर आहे. ओके. आणि कोणी पण असं प्रॉपरली इन्व्हॉल्व्ह होणार नाही. हा, प्रयत्न करू शकेल. येस, बट हे असं म्हणणं पण थोडस एक प्रकारे डामाडोलच आहे. येस. ओके. तर विशाल आहे जो की वन मॅनचा क्लोज आहे, म्हणजे वन मॅन त्याचा ऐकतो. ओके. आणि राहुल आहे. ओके. तर हे दोघ जण आहे, हे दोघ जण ऐकतील. तर मग वहिनीने विचारलं की मला नंबर द्यावा दोघांचे वगैरे. तर मी त्यांना नंबर सेंड केला. का मी रॉंग केलं ऍक्च्युली, व्हॉट इज एक्झॅक्टली आय हॅव टू डू. म्हणजे समज जर असं कोणीतरी मला, म्हणजे असंच घे, म्हणजे वन मॅन इज काइंड ऑफ लाईक अ फ्रेंड, त्याच्या वाईफचा मला कॉल आला आणि समथिंग असं काहीतरी झालं, तर अशा परिस्थितीमध्ये मी कोणता स्टँड घ्यायला पाहिजे, व्हॉट आय हॅव टू डू. वेल, वन थिंग इज दॅट की मी समजवू शकतो यार. ओके. जर समोरचा व्यक्ती ऐकणारा असेल तर. ओके. कारण मी अशाच लोकांना समजू शकतो जे लोक ऐकू शकते. ओके. म्हणजे ज्यांना माझं बोलणं खरंच पटेल आणि ते त्याच्यावर इम्प्लिमेंट पण करतील. मला माझं बोलणं व्यर्थ घालूशी नाही वाटत अशा लोकांसमोर जे लोक फक्त ऐकतील ना सोडून देतील. ओके. किंवा मधामधातच आपली टपर करतील. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की मला फारसं एक्सपिरियन्स नाही घरामध्ये एक्झॅक्टली काय होते, नवरा बायको मध्ये काय होते, कशाप्रमाणे कॉम्प्लिकेशन होतात. इवन जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये पण काय त्याच्याबद्दल पण मला काही फारसा एक्सपिरियन्स नाही. तरी एक ऍज अ ह्युमॅनिटी म्हणून मी थोडं बहुत तरी समजू शकतो. बट जे प्रॅक्टिकॅलिटी असते ते समथिंग रिअली डिफरंट दॅन व्हॉटएव्हर. तरी येस, मला असं वाटतंय की कसं आहे हे बा, माझंच डोकं थोडंसं आउट होऊन राहिलं वगैरे वगैरे. ज्याप्रमाणे वहिनीने सांगितलंय त्यातलं काही गोष्टी खऱ्या असेलच, असं वाईट
खोट्या गोष्टी तर नाही म्हणणार तर नाही, बट मी कधी इमॅजिन नाही केला यार या. म्हणजे वन मॅन इज काइंड ऑफ लाईक अ बिंग रिअली सॉफ्ट. आय नो हिम सिन्स फ्रॉम 2010. ओके, आणि ही इज ऑलवेज बी अ सॉफ्ट. आणि तो नेहमी शांत राहतो, नेहमी वगैरे मन मिळावू वगैरे, ऑलवेज बी. आणि तो त्याच्या मुलीबद्दल त्याच्या ज्या गोष्टी असते ना, म्हणजे रिक्वायरमेंट असते की व्हॉट डू आय एक्सपेक्ट फ्रॉम द गर्ल, तर इट जस्ट लाईक बिंग रिअली नाईस, सिम्पल, अँड दॅट्स फाईन. ओके, जे घराला सांभाळून घेईल, आई वडिलांना सांभाळून घेईल, जे नॉर्मल एक्सपेक्टेशन असते बिलकुल तेच आहे. ओके, तर या दुसऱ्या अजून आहे की वहिनीने असा आरोप लावला होता की त्यांच्या सासू म्हणजे सुशीलच्या ज्या आई आहे त्यांनी तिला कोंडून ठेवलं बा वगैरे एका रूम मध्ये. आणि त्यानंतर सुशीलची ताई आहे त्यांनी सुशीलच्या बायकोला एक झापड पण मारली वाटते. तर असं त्यांचं म्हणणं आहे वहिनीचं. तर त्यांनी ते काफी लूज झालं होतं, त्यांना काहीच कळत नव्हतं की आता मी बोलू तर कोणासोबत बोलू, कारण त्यांचा नवरा म्हणजे सुशील काही ऐकून न राहिला, तो फोनच रिसिव्ह नाही करत आहे. वहिनी ताई असो किंवा सासू असो किंवा सासरे असो, ते पण काही म्हणजे नवराच नाही ऐकत आहे तर नवऱ्याचे रिलेटिव्ह का ऐकतील. ओके, तर ऑब्विसली त्यांच्यापाशी एकच मार्ग होता, तो मार्ग म्हणजे फ्रेंड्स, जे आम्ही जे आहोत सोबत. तर त्यामुळे त्यांनी आय डोंट नो त्यांना कुठून नंबर भेटला, पण भेटला त्यांना नंबर आणि त्यांनी मला लावला कॉल. तुला काय वाटते म्हणजे ऍज फ्रॉम युअर, हे बा वन थिंग इज दॅट डूड, हे बा जर आपण नाही का कोणत्या गोष्टीमध्ये किडे काढण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना, तर ती गोष्ट नेहमी किडेत दिसते. म्हणजे आता मला विशालचा कॉल आला होता आणि ही इज ऑल्सो ट्राईंग टू बी लाईक यार इज लाईक जेव्हा मला कॉल आला होता ना तेव्हाच मी असं फील झालं होतं की डूड ये बहुत थर्ड आहे अँड आय डोंट वॉन्ट टू बी इन्वॉल्व. यस, बट ज्या वेनी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि whatever dude yaar, it's like it's stupid to talk on this artifact episode. Yeah, it's like म्हणजे तुला काय थर्ड पर्सन बनायचं काय दोघांमध्ये? नो ना, इट्स लाईक दे थिंग्स गना मॅनेज देअर थिंग्स. ओके, सो जस्ट डोंट बी जस्ट पार्ट ऑफ इट. या, सो आतासाठी एवढंच, फारसं काय नाही. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2200. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.